काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी. पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल. संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका. विदर्भात तळपत्या उन्हात मतदान पार पडलं. पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये 5 वाजेपर्यंत 54.85% मतदान. नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार, तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार भुजबळांची प्रतिक्रिया. भुजबळांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया, तर हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. नाशिक नंतर ठाणे लोकसभेकडे सर्वांचं लक्ष. ठाण्यासाठी भाजपा आमदार रवींद्र फाटक इच्छुक, तर शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा. अनुसूचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला. शक्ती प्रदर्शन करत नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. राणेंच्या प्रचारात उदय सामंत आणि किरण सामंत देखील सहभागी. बारामतीत कन्हेरी इथल्या मारुती मंदिरात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ वाढवला. सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित. अजित पवारांनी धाराशिवच्या हजरत गाजी शमशोद्दीन दर्ग्यामध्ये घेतलं दर्शन. महायुतीचे उमेदवार राणा जगजित सिंग पाटीलही उपस्थित. सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज. विशाल पाटील आणि विश्वजित कदम गैरहजर. सलग दुसऱ्यांदा गांधीनगरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भरला उमेदवारी अर्ज. तर 400 पारचा नारा देत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, अमित शहांनी व्यक्त केला विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.